शिवसेना ठाकरे गटाच्या दक्षिण जिल्हा प्रमुख अनिल नवघणे यांच्यावर जीवघेणा हल्ला. अनिल नवघणे यांच्या गाडीवर दगडफेक. विकास गोगावले यांच्यावर अनिल नवघणे यांचा आरोप. मुंबई गोवा महामार्गावर टेंपाले गावाजवळ अनिल नवघणे यांची गाडी फोडली. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी पळवली. विकास गोगावलेला मी काचेतून पाहिलं. शिवसेना सुषमा अंधारे यांची सभा आटपल्यावर घरी जाताना हा हल्ला करण्यात आला. अनिल नवघणे यांचा ड्रायव्हर जखमी. विकास गोगावले आणि 25-30 लोक मिळून माझ्यावर हल्ला केला. नवघणे यांचा आरोप. महामुंबईसह दीपक दपके, माणगाव, रायगड. गाड़ी संध्याकाळी 7 वाजता आमच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची गीतेसाहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा महाड या नगरामध्ये होती. सभा संपली त्यानंतर एका लग्नाला आमचे सहकारी उपतालुका प्रमुख यांच्या मुलीचं लग्न होतं. त्या लग्नाला भेट देऊन मी हायवेने येत होतो. अचानकपणे वीरच्या पुढे आलो. जवळजवळ मला असं वाटतं टेंपाळ्याच्या आसपास मी आलो. समोरून बाटलीचा हल्ला ड्रायव्हरच्या काचेवर झाला आणि ह्या साईडने एक 20-25 जण, त्यामध्ये स्वतः आमदारांचे पुत्र भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले ते स्वतः माझ्या गाडीवर मला जीवे मारण्यासाठी स्वतः तिथं आले. परंतु माझ्या चालकाने ह्याचा भान राखून जो काय हल्ला झाला त्यातून सुद्धा गाडी स्पीडला बाहेर काढली. परंतु जवळजवळ 25-30 लोक एका गाडीवर मला जीवे मारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. माझी गाडी पूर्णपणे फोडली. गाडी फोडली. मी माणगाव या ठिकाणी आलो कारण की मी आणि माझे दुसरे सहकारी सोनावणे हे माझ्याबरोबर होते आणि माझे चालक. मी तिथे काही थांबलो नाही. माणगावात आल्यानंतर माणगाव स्टेशनचे PI स्वतः तिथं आले. त्यांना बातमी लागतात आणि ते आज पोलीस स्टेशनला घेऊन आले. मी ह्याच्या माध्यमातून एकच सांगेन, अशा काळोखातना आमदार आणि त्यांचे पुत्र हल्ले करत असतील तर त्यांनी मला वाटतं बांगड्या भराव्या. कारण की असे हल्ले करून आम्ही काय कुठे संघटनेचं काम करण्यास थांबणार नाही. मी या दक्षिण रायगडचा जिल्हा प्रमुख म्हणून माझे काय विचार प्रकटपणे मी घडलेल्या घटनेवर बोलत असतो आणि त्याचा राग धरून आजही महाडमध्ये मी भाषण केलं. 4 दिवसापूर्वी पण मी भाषण केलं. ते मनामध्ये राग धरून असे जर भ्याड हल्ले तुम्ही करत असाल तर आपण आमदार आणि त्यांचे पुत्र यांनी बांगड्या भरूनच घरात बसावं. कारण की हे हल्ले करतो कोण? क्राईम डोक्यामध्ये कायमस्वरूपी एक विचार, ह्याला मारू त्याला मारू. कारण की त्यांनी पूर्वी कधी म्हणतात 2 आमदारांनी हत्या केल्या होते. त्याच्यामुळे त्यांना हे सत्तेत असल्यामुळे थोडासा मात चढला आहे. परंतु असे हल्ले जरी